पाता 40+ मास्टर खालापूर टीम देखील त्या टीम मेंबर आहेत. संतोषी पवार व्यासपीठावरती यायचं आपलं या स्पर्धेमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत आहे. इथं मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये काय घडतं. अगदी पाहिलं तर ह्या बॉलवरती धावा येतात टोटल 2 धावा पुन्हा एकदा. 2च्या मदतीने संघाच्या टोटल धावसंख्या धावपटलावरती पाहिली तर वावनल टीम 16 अंकावर जाऊन पोहोचली. पहा पहिल्या षटकामध्ये जयरामचा विचार केला तर जयरामने आपण 9 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये शंकरला पाहता हा बॉल पहा हवेत चालला. इथे मिस टायमिंग परंतु झेल सुटलाय. कॅरी करायचा होता. अशा चुका महागात पडतील इथं भरोसा टीमला. कारण की पहा पहिल्यांदा आपण टॉस जिंकला फिल्डिंग निवडली आहे आणि त्याचा इथनं एफर्ट देखील चांगला द्यावा लागेल. आज जर पाहिलं तर कर्जत खालापूर विभाग कर्जत 40+ मास्टर आणि खालापूर 40+ मास्टर यांच्यामध्ये एक शो मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी ती लढत देखील दिग्गज असेल. इथनं पाहिलं तर मित्रांनो 40+ म्हटलं तर अगदी कुटुंब व्यवसाय आणि आपण पाहतो तर आपला बिझनेस सांभाळून क्रिकेटवरचं प्रेम ज्यांच्या माध्यमातून व्यक्त केलं जातं अगदी पाहिलं तेच 40+ मास्टर आपल्याला पाहायला मिळतील. हा बॉल पहा जबरदस्त तडाखा. 5 लेग रिझनला बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडं आउट ऑफ द बार आउट ऑफ द पार सीमा पलीकडं दमदार फटका येतोय चौकार. त्यानंतर सन्माननीय संतोषी पवार खालापूर आज ते देखील 40+ मध्ये खेळताना दिसतील. याच व्यासपीठावरती आमचे ऑर्गनायझर संजयदादा वाघमारे आपण संबंधित करतायत. आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. आणि बॉलिंग ट्रॅकवरती मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल तर यावेळी मात्र गोलंदाज रोशन यावेळी आपल्याला पाहायला मिळतो वरसा टीमचा. बघायचं इथं जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजाचं तर रोशन पाहायला मिळतं. 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा इथं धावपटलावरती लागल्या गेल्या. 21 धावा इथं धावपटलावरती लागल्या गेल्या. अजूनही जर पाहिलं तर 2 षटकांचा इथं पहिल्या इनिंगचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकामध्ये बघायचं आहे कुठपर्यंत मजल मारेल तो म्हणजेच वावंडल क्रिकेट संघ. पहिलाच बॉल षटकातील पाहायला मिळेल. हा बॉल अगदी अडवला जातो फर्स्ट स्लिपला. बॉल असेल व्हाईट. यस इट इज अ व्हाईट बॉल. अवंतर बॉल अगदी पाहिलं तर ऑफस्ट्रिकच्या बाहेर चालला आणि व्हाईट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पहा मोठा फटका मोठा तडाखा. बॉल इथे पाहायचं झेल हवेत होतं आणि 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये मध आपण बॉल पाहिला. अगदी जर विचार केला तर हा झेल होणं गरजेचं होतं. आतापर्यंत पाहिलं तर नाबाद पारी आपल्याला पाहायला मिळते. संजय आणि संदीप अप्रतिम स्थितीमध्ये पाहायला मिळतो संघ वावंडल संघ. आणि या बॉलवरती 2 धावा आल्या. 2च्या मदतीनं संघाची टोटल धावसंख्या इथनं जाऊन पोहोचली ती म्हणजे 24 धावा आणि स्कोरबोर्डवरती. लॉस ऑफ 0 विकेट इथनं वावंडल क्रिकेट संघ चांगल्या स्थितीमध्ये संघ पोहोचला. पहा अजूनही नाबाद खेळतात. इथनं पाहता आपण दोन्ही फलंदाज अगदी सफल झाले. आपण जर पाहिलं ना मित्रांनो सेट झाले तर मोठे फटके इथनं पाहायला मिळतील या फलंदाजच्या बॅटमधनं.
हा बॉल इथं पाहायचा अलंदा कार्पेटनं सुरेख अगदी जड मध्ये फेकला जातो. बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेल आणि डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळते. अशा प्रकारचे बॉल इथं मात्र फेकणं गरजेचं आहे. ते म्हणजे रोशनला अगदी वरचा टीम टॉस आपण आपल्या बाजूनं अगदी लगावला गेलाय, परंतु इथनं आता बघायचं आहे काय घडतं. गोलंदाजी स्वीकारली, बॉल हवेत चालला. इथे विकेट किपर चुकी करणार नाहीये. पहिला ब्रेक थ्रू, पहिला करारा झटका. इथनं वावंडल क्रिकेट टीम आणि फलंदाज इथे बाद झाला तो म्हणजेच संजय बॅक टू द डगआउट. पहिला करारा झटका वावंडल क्रिकेट संघाला. एक करारा धक्का, करारा झटका. वाउंडल टीमला फलंदाज गेल्या बावली मैदानाच्या बाहेर आणि बाद झाला. यावेळी मात्र दुसऱ्या मध्ये कोणीही पार्क करायचं नाहीये, विनंती असेल कलकलीची. इथनं मात्र आयोजकर्त्यांकडनं थोडं कोऑपरेट करा प्रेक्षक वर्ग. यावेळी पहा डेंजर झोनला डायरेक्ट थ्रो मारला गेला. विकेट किपर होते आणि इथने या धावा आल्या 2 धावा आणि 2च्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या 26 धावा इथनं धावपटलावरती लागली गेली. बॅक टू बॅक 2 विकेट पाहायला मिळाले. टोटल 5 बॉलचा इथं खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल इथे शिल्लक असेल. पहा शेवटचा अंतिम बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती रोशन एक जर विचार करता 2 गडी यानं बाद केले, 1 बॉल वाईट फेकला होता. यावेळी पहा इथे उडवायचा बॉल हवेत चाललाय. इथे पहा एफर्ट चांगला होता. शेवटच्या मोमेंटला अगदी झेल सुटलाय आणि इथनं मात्र पाहू शकाल या बॉलवर पुन्हा एकदा 2 धावा चोरल्या जातील आणि 2च्या मदतीनं आता टोटलचा विचार केला तर वावंडल क्रिकेट टीम जाऊन पोहोचली. ती म्हणजे 28 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. इथनं मात्र वावंडल क्रिकेट टीम बघा साहेब. इथं आता मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल 3 षटकांचा आपण जर पाहिलं तर खेळ समाप्त झाला आणि धावपटलावर तिथनं आमचे राहुल आम्हाला सांगतील 28 धावा अगदी धावपटलावरती. आपण पाहता राहुल आज सिथी रात्र अगदी त्यांची भरपूर मोठी साथ आमच्या केटीसी आणि समालोचन वर्गाला देखील झाली आहे. मित्रांनो पहा, म्हटलं जातं ना समालोचनाच्या पाठीचा आणि यूट्यूब लाईव्हचा अगदी पाठीचा कणा असेल तर कोण स्कोरर मित्र असतो आणि त्याच्या माध्यमातून अगदी पाहिलं तर प्रत्येक मोमेंटला प्रत्येक बॉलवरती अगदी परफेक्ट आणि चांगलं या ठिकाणी मात्र आम्हाला सहकार्य केलं जातं. प्रत्येक बॉलवरती अपडेट्स इथं मात्र दिले जात आहेत. यावेळी पहा 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपटलावरती लागल्या गेल्या. टोटल 28 धावा इथं धावपटलावरती. अजूनही 6 बॉल म्हणजे स्लॉगवरती षटकात ना इथं हाणामारी केली जाईल. या 6 बॉलमध्ये इथनं आपण जर पाहिलं तर मोठे फटके इथनं मात्र मारावे लागतील. मोठे फटके इथनं मारले जातील का? आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 गडी बाद झालेत. रवी पाहिला, संजय पाहिला. आता मैदानाच्या आतमध्ये खेळतो संदीप
आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ भावंडल आणि त्यांच्या समोर पाहिलं तर आई एकविरा स्पोर्ट्स इथनं मात्र भरोसा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. इथनं मात्र आपण पाहिलं तर यामध्ये तील मात्र शंका नाही आहे, परंतु बघू शकाल आजची जर पहिली लढत मित्रांनो पाहिली तर ती देखील जर विचार घेतो वेळेवरती सामने पार पडतात. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि खूप महत्त्वाचं आहे, ते आपल्याला पाहायला मिळतं. मी अनेकदा सांगतो मित्रांनो, आपल्याकडे अनुभव किती आहे ते महत्त्वाचं आहे. आपण किती वेळा जिंकलात किती वेळा हरलात ते महत्त्वाचं नाही आहे. यावेळी पहा नो बॉलेस इथनं पहा बीमर बॉल घोषित केला पंचांनी. पहिलाच बॉल खराब सुरुवात आणि फ्रीड पहा. इथनं पुढचा बॉल उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल आहे फ्रीड. इथनं आता संधी दिली जाईल आपण पाहिलं तर फलंदाजाला. पहिला सामना अगदी पाहिलं तर 3 षटकं समाप्त झाली. चौथ्या षटकामध्ये पाहिलं तर बंटी बॉलिंग ट्रॅकवरती पाहिलं, पहिलाच बॉल त्यानं फेकला नो. अजून पहा 9 सुरुवात केली, एका धाब्याने संघ पुढे चालला. धाबा ती लागल्या गेल्या तब्बल 29 धाबा ऑन स्कोरबोर्ड वरती. लॉस ऑफ 2 विकेट्स इथनं मात्र आई गावदेवी भावंडल क्रिकेट संघ. यावेळी पहा फ्रीडचा बॉल हवेत चाललाय आणि इथे मात्र आपण पाहिलं तर यावेळी पाहायचं फ्रीडचा बॉल. इथे चुका प्रत्येक बॉल वरती मित्रांनो अगदी जर पाहिलं ना तर आमचे पंच अगदी अचूक ठाम राहिलेत. एक धाव आली, यस एक धाव आली. पहिलाच बॉल 9 फेकला, 9 वरती दंडित केलं गेलं. चुकीला माफी नसते आणि इथं आपण पाहिलं तेच त्याचं ज्वलंत उदाहरण इथं आपल्याला पाहायला मिळालं. आणि इथं जर विचार केला तर फ्रीडच्या बॉलवरती झेल उडाला होता, तिथे एक धाव आली. 30 धाबा कंप्लीट झाल्या. यावेळी पहा बॉल गुडलँड स्पॉटचा बॉल निघून चालला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची समाप्त आपल्याला पाहायला मिळते. इथनं मित्रांनो पहा चांगल्या स्थितीमध्ये ढकलला जाईल का संघ. अगदी पाहिलं तर दोन्ही संघ अगदी दिग्गज आहेत. इथनं विचार केला तर दोन्ही संघ जवळचे आहेत. वावंडल क्रिकेट संघ भरोसे क्रिकेट संघ. यावेळी पहा हा बॉल देखील चांगला अलंदा कार्पेटनं वाईडिश शॉट मिड ऑफला चालला आणि इथनं मात्र आपण पाहिलं तर डेफिनेटली अडवला जातो बॉल. तीन बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 3 बॉल इथनं बाकी आहेत. हा बॉल पहा इथनं मात्र बॅकवर्ड पॉइंटला फेस खोलायचा होता. अगदी बॉल गॅदर केला जातो विकेट किपरनं सहजरित्या. डॉट बॉलची इथनं मात्र समाप्ती पाहायला मिळते. अजूनही पाहिलं तर 2 बॉलचा इथनं खेळ बाकी आहे. 2 बॉलमध्ये आपण पाहिलं तर इथं टार्गेट सेट केलं जाईल. अगदी इथं विचार केला तर कशा रीतीनं धावा इथे जमल्या जातील. अगदी पाहिलं तर कोणतं टार्गेट इथं सेट केलं जाईल, कोणतं टार्गेट इथं आपण पाहिलं तर उभं केलं जाईल ते म्हणजेच वरोसा क्रिकेट संघासमोर. यावेळी पहा बॉल चांगला कुठल्या स्पॉटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतं. अलंदा कार्पेटनं फक्त एकच धाव, एकापेक्षा जास्त काही देत नाही आहेत. अगदी जर पाहिलं तर एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स वरोसा संघ चांगली गोलंदाजी. 9 बॉल नंतर बंटीने मात्र सावरलं संघाला. चौकार षटकार आले नाही आहेत. आपण पाहिलं तर राहुल या इनिंगमध्ये एकही षटकार पाहिला नाहीये. यस एकही षटकार आला नाहीये. मोठा फटका येणं गरजेचं आहे. इथे पहा फक्त आणि फक्त एकच धाव. शेवटचा अंतिम बॉल होता आणि या बॉलवरती एका धाव्याने टार्गेट सेट केलं गेलं. संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 33 धावा धावपटलावरती. लॉस ऑफ 2 विकेट्स. तिथनं मात्र आई गावदेवी क्रिकेट संघ भावंडल 33 अंकावरती पोहोचलाय. आता पाहू शकाल इथनं मात्र मित्रांनो येणारे बॉल असतील अर्थातच उत्तरार्धामध्ये 24 बॉल म्हणजे 4 षटकं आणि विजयासाठी 34 धाब्यांची गरज आहे. ती म्हणजेच आई एकविरा स्पोर्ट्स वरोसा क्रिकेट संघाला.
लढत आपल्याला पाहायला मिळते. परंतु जर विचार केला ना मित्रांनो, तर आता इथे मात्र त्या धाबा ज्या आपण बनवल्यात ना वावंडल क्रिकेट संघ, त्या धाबा आपल्याला आता डिफेन्स करायचे आहेत. कारण की लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पहिलं तर 4 षटकं 24 बॉल आणि 34 धाब्यांची गरज म्हणते तर वरोसा क्रिकेट संघाला अगदी या ठिकाणं आपण संधी दिली गेली आहे. कमीत कमी धाबा इथे रोखल्या गेल्या. आपण जर पाहिलं तर बॅटिंग परफॉर्मन्स कुठेतरी आपला ढासळला गेला. परंतु तिथनं जर विचार केला ना तर इथे मात्र त्याचा फायदा वरोसा क्रिकेट संघ घेईल का. परंतु आपण बघायचा आता गोलंदाजीमध्ये आपल्याला एफर्ट दाखवावे लागतील वावंडल क्रिकेट संघ. पाहता 40+ मास्टर कर्जत विभाग आणि त्यानंतर खालापूर विभाग 40+ सामना पाहायला मिळेल. अगदी चांगली संकल्पना पाहायला मिळते. इथे मात्र एक चमचमची ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते. जो संघ जिंकेल त्या ट्रॉफीने त्या संघाचा अगदी सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं. यावेळी बघायचं आता उत्तरार्धाला सुरुवात होती आणि इथनं मात्र आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पहिला ट्रम्प कार्ड सुमित यावेळी वावंडल संघाचा पाहायला मिळेल. पहिला बॉल यावेळी पहा ऑफ स्टिकला बॉल चालला आणि इथनं मात्र आपण पाहिलं तर पंच पहा अगदी वाकून वाकून त्या ठिकाणी निरीकलं जातं प्रत्येक बॉलला. बॉल नेमका गेलाय कुठनं, रिलीज झालाय कुठे. कारण की मित्रांनो प्रत्येक बॉल महत्वाचा आहे या स्पर्धेमध्ये आणि ते आपल्याला या ठिकाणी मात्र पाहू शकाल. आमचे सन्माननीय विजय हिलाम सर असतील, मेन पंच संजय वाघमारे सर असतील. अगदी अफाट मेहनत या मॅचसाठी पाहायला मिळते. हा बॉल इथनं मात्र सडमध्ये फेकला जातोय. इथनं जर विचार केला मित्रांनो तर वावंडल क्रिकेट संघ आपण धाबा बनवल्या 34 धाबा इथं आपल्याला डिफेन्स करायचे आहेत. परंतु वरोसा क्रिकेट संघाला इथनं मात्र त्या धाबा बनवायच्या आहेत. पहिले 2 बॉल निघून चाललेत आणि 2 बॉलमध्ये संघ शून्यावरती थांबला गेलाय. यावेळी पहा हा बॉल पहा नजाकत भरा फटका पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय, तिथे थांबणार नाहीये. नॉन स्टॉप लॉंग स्टॉप चेंडू जाईल सीमा पलीकडे. येतोय दमदार शानदार रुबाबदार चौकार. इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग आपण ऐकलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये चौकार आला आणि पुढचा सामना असेल वन वे वर्सेस सारंग. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी लगेच. वन वे विपक्ष सारंग क्रिकेट टीम दोन्ही संघ या आपण लगेच टॉस साठी. आणि इथनं पहा दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती पम पम पम. जाऊया पुन्हा एकदा डीजे मास्टर यांच्याकडे. टीव्ही अंपायरकडे रेफर केलं जाईल.
एस आउट असेल फलंदाज. यावेळी पहा तो फलंदाज बाद असेल. तर इथनं जो स्ट्राईकला होता ना तो फलंदाज बाद असेल. तर फलंदाज येस जयराम आउट असेल. इथनं पाहता फलंदाज बाद असेल. यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल तर यावेळी नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होईल तो म्हणजेच वरोसा संघाचा अंकुश यावेळी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पहा बॉल दर्जेदार पाहायला मिळतो. इथनं जर पाहिलं तर अजून एक बॉल इथनं अगदी पाहिलं तर चांगला फेकला जातो आणि या बॉलवरती पाहिलं तर बॅट कट आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या इथनं पाहायला मिळेल टोटल 5 धावा दापटला वरती. चेंडू समाप्त झाले टोटल सुमितचे 5 बॉल आणि 5 धावा दापटला ते शेवटचा अंतिम बॉल असेल. यावेळी पाहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि इथनं मात्र बघायचं अगदी शेवटचा बॉल वायडिश लॉंग ऑफ मिड विकेट रिझन मध्ये 2 शतरक्षक पाहायला मिळतात आणि 9 गडी आता आपण पाहिलं. यावेळी पहा इथनं हा बॉल फर्स्ट स्लिप तिथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं आहे. अजून एक पुन्हा एकदा जर विचार केला तर चांगला बॉल पाहायला मिळाला आणि फक्त एकच धावा बॉलवरती आली आहे. शेवटच्या बॉलवर एक धाव आली. पहिलं मॅन्डेटरी पॉवरचं षटक समाप्त झालं आणि टोटल धावेचा विचार केला तर इथनं मात्र आपण पाहिलं तर वरोसे क्रिकेट संघ टोटल जाऊन पोहोचल्या 6 अंकावरती. एक गडीचा मोबदला पाहायला मिळाला. एक गडी बाद झाला आणि 6 धावा दापटल्यावरती लागला. तर समीकरण राहिलं 18 बॉल आणि विजयासाठी आपण पाहिलं तर गरज आहे 28 धाब्यांची. 18 बॉल आणि समीकरण राहिलं 28 धाब्यांचा. स्क्रीनवरती आपण पाहू शकता 18 बॉल 28 धावा. तर नेक्स्ट मॅच वन वे क्रिकेट संघ आणि सारंग क्रिकेट संघ टॉस साठी लगेच या. कोणता उशीर करायचा नाहीये. जो संघ इथे लेट पोहोचेल त्याला पॅनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. सारंग क्रिकेट संघ आणि वन वे क्रिकेट संघ दोन्ही संघ टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायच्या.
तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये अजून 18 बॉल आणि गरज 28 धावांची. इथनं पहिला बॉल आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या षटकामध्ये संदीप. यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आला. गावदेवी भावंडल टीमचा दुसरा गोलंदाज, दुसरा ट्रम्प कार्ड यावेळी पाहायला मिळेल. आपण तो सामना स्टार्ट करा लगेच, जास्त टाइम घ्यायचा नाहीये. फिल्डिंग डिपार्टमेंट भावंडल क्रिकेट संघ विनंती असेल आपल्याला. आणि पुढचा सामना सारंग क्रिकेट संघ आणि वनवे क्रिकेट संघ टॉससाठी लगेच या. उशीर करायचा नाही मित्रांनो, आम्ही वारंवार आपणास अनाउन्स करतोय या टॉससाठी लगेच. यावेळी पहा हलक्या हाताने या ठिकाणी बॉल मारला गेला. आडव्या बॅटनं सिंगल कंप्लीट झाली. यावेळी पहा फर्म बॉलिंग अक्रॉस द लाईननी स्क्वेअर लेगला फटका मारला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आले, उचलला बॉल. तिथे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि शेवटच्या मुमेंटला आपण पाहिलं तर अगदी उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. तर सारंग क्रिकेट संघाचाच कर्णधार पोहोचलाय. वनवे क्रिकेट संघ टॉससाठी या लगेच. वनवे संघाचा कर्णधार आपण टॉससाठी लगेच या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचा. यावेळी पहा हलका हाताने पुन्हा एकदा स्टेप ओव्हर स्टेप करून फटका मारला जातं. पुढे सरसावून फटके मारले जातात प्रत्येक बॉलवरती. यावेळी पहा तिसरी रिस्की धाव डायरेक्ट हिट. परंतु इथे जर पाहिलं तर ही शेवटी धाव मागात पडेल, ती म्हणजे वावंडल क्रिकेट संघाला. टोटल आले 3 धावा आणि 3 धावेच्या मदतीनं संघाची आता धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजेच टोटल 11 अंकावरती. 11 धावा दापटल्यावरती एक गडी बाद झाला. बघायचा 34 धाब्यांचं समीकरण. अगदी पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये संघ पोहोचेल का. गोलंदाजीचं वर्चस्व दाखवावं लागेल वावंडल क्रिकेट संघाला. पुढची मॅच या ना वनवे संघ विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये वारंवार आम्ही अनाउन्स करतो. सारंग क्रिकेट संघ पोहोचला. आता वनवे संघ आपण जो काय आयोजक करतो डिसिजन घेतील त्याच्यावरती आपल्याला आता अगदी इथे मान्यता द्यावी लागेल. त्यामुळे आपण या लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी. यावेळी गोलंदाज संदीपला पाहता 2 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात. यावेळी डावकड्या त्याचा फलंदाज आपण पाहिला इथं मात्र अंकुश. अगदी पाहिलं तर अंकुशसाठी बंटी. अंकुशने देखील पाहिलं तर 3 बॉलमध्ये त्याने 6 धावा जमवल्यात. बंटीचा विचार केला तर आतापर्यंत 2 बॉलमध्ये 1 धाव आली आहे. वैयक्तिक खेळी इथं पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. यावेळी पहा बॉल बॅटची कट लागली आहे. चेंडू चालला फाईन लेग रिझनला. तिथे मात्र आपण पाहू शकाल तर 2 धावा कंप्लीट झाल्या. पुन्हा एकदा अप्रतिम सारंग क्रिकेट संघाने अगदी पाहिलं तर नाणेफेकीचा कॉल जिंकला. सारंग क्रिकेट संघ डिसिजन काय असेल. बॉलिंग फिल्डिंग येस. तर वनवे संघ बॅटिंगसाठी इथं मात्र आमंत्रित दिलं जातं. हा देखील सामना मोठा पाहायला मिळेल. एका बाजूला सारंग त्यांना फाईट करेल वनवे क्रिकेट संघ. जबरदस्त फाईट. आता इथनं मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल तर 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. इथे पहा बॉल बॅटम बॉलचा संपर्क नाहीये. आवाज झाला अगदी विकेटचा. तिथे मात्र आपण पाहिलं तर बॅट विकेटला ब्रश झाली आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर डॉट बॉलची डिलिव्हरी पुन्हा एकदा पाहायला मिळते. टोटल 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. शेवटचा बॉल इथनं शिल्लक असेल. पहा चांगली गोलंदाजी राहिली इथनं मात्र संदीपशी. एकही मोठा फटका आला मारू दिला नाहीये. यावेळी पाच हा बॉल इथनं वाईट म्हणजे पाहता इनिंग मध्ये जर विचार केला तर पहिला बॉल इथनं वाईट फेकला जातो. यस या इनिंगचा पहिला बॉल इथनं वाईट पाहायला मिळाला. वाईटच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. टोटल आता 14 धावा धावपटलावरती लागला. शेवटचा बॉल यस पुन्हा एकदा चांगला बॉल राहिला. अगदी पाहिलं तर प्रत्येक बॉलला विचार करायला भाग पडलं जातं बॅटिंग करत असताना इथं मात्र बरोबर टीमला. आणि इथं मात्र आपण पाहू शकाल तर षटक क्रमांक समाप्त झालं ते म्हणजेच दुसरं आणि 2 षटकांच्या अखेरीस 15 धावा इथनं धावपटलावरती लागल्या गेल्या. अजूनही जर समीकरणाचा विचार केला तर विजयासाठी इथनं वरोसे क्रिकेट संघाला गरज असेल येणारे 12 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 19 धाव्यांची गरज इथनं मात्र वरोसे क्रिकेट टीमला असेल.
तर घ्या इथं पंच लगेच स्पीडअप करा, ड्रिंक ब्रेक झाला असेल तर. आता 12 बॉल विजयासाठी 19 धाब्यांची गरज आहे. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये धाबा आल्या फक्त आणि फक्त 15 धाबा. म्हणजे इथनं पहा मित्रांनो, गणित असं आहे की धाबा डिपेंड्स होऊ शकतील. म्हणजे पहिल्या जर 2 षटकामध्ये आपण 15 धाबा खर्च करताय तर पुढच्या 2 षटकामध्ये इथनं 19 धाबा आपल्याला डिफेन्स करायचे आहेत. बघायचं काय घडतं. दोन्ही संघ दिग्गज आहेत, लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली. पण तो शेवटच्या मोमेंटपर्यंत आपण जर पाहिलं तर अप्रतिम सामना इथे मात्र जर विचार केला तर अगदी रफ अँड टफ पाहायला मिळेल. यामध्ये तिला मात्र शंका नाही आहे. गोलंदाज तयार इथनं मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा ट्रम्प कार्ड ज्ञानेश्वर बॉलिंग ट्रॅकवरती आला, तो म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स. इथं मात्र पाहू शकाल आपण बावंडल क्रिकेट संघाचा गोलंदाज. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहता अंकुश आणि बंटी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्रायक अँड फलंदाज बंटी यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार ज्ञानेश्वर. 12 बॉल 19 धाब्यांची गरज. यावेळी पहा लाफ केलाय मात्र इथे यस जबरदस्त प्रहार मिड विकेट रिजनला. बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे, येतोय चौकार. पहा मित्रांनो, पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त एकच चौकार सुमित नाही ते खर्च केला होता. परंतु तिथनं जर कमबॅकिंग जर विचार करता संदीपने अगदी चांगली गोलंदाजी केली, त्यानं 9 धाबा खर्च केल्या. परंतु पाहिलं तर इथे त्याला विकेट मिळालं नव्हतं. अगदी जर पाहिलं तर आता ज्ञानेश्वर पहिल्या बॉलवरती चौकार आला. धाबा टोटल धाबावरती जाऊन पोहोचला 19 धाबा. तर विजयासाठी इथं पाहिलं तर 15 धाबे संख्येची गरज. बॉल असतील 11 बॉल 15ची गरज. इथनं पहा आता काय घडतं. अजूनही समीकरण अगदी पाहिलं तर या ठिकाणी दोन्ही संघाच्या बाजूने आधी तटस्थ थांबलं. हा बॉल वाईडचं अपील केलं जाईल आणि इथे मात्र आपण पाहिलं तर वाईडचं अपील स्वीकारलं जातं. हा बॉल इथे मात्र वाईड दर्शवला जाईल. अजून एक अवांतर धाबेची वर इथे मात्र पडली जाते आणि एका धाबेच्या मदतीने संघ टोटल जाऊन पोहोचेल 20 अंकावरती. म्हणजे अजून इथं 14 धाब्यांची गरज. 11 बॉल 14 धाब्यांची गरज विजयासाठी वरसो क्रिकेट टीमला. हा बॉल पहा यस लोवर फुल टच बॉल. क्रिकेटमध्ये सर्वाधिक घातक बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अगदी चांगली गोलंदाजी. इथनं मात्र आता कमबॅक करावा लागेल. टर्निंग पॉईंट षटक इथनं फेकावं लागेल. पाहायचं बॉल आपण पाहिलं तर डॉट आला. अजूनही पाहिलं तर बॉल शिल्लक आहेत, ते म्हणजेच येणारे 10 बॉल. इथे पहा बॅटला बॉल कनेक्ट झाला. आडव्या बॅटने खेचायचा प्रयत्न होता, सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल इथे थ्रो देखील थोडासा फंबल झाला आणि आपण पाहता शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर इथनं मात्र जर विचार केला तर यस इथे फलंदाज बाद असेल. धोक्याची घंटा वाजली आहे आणि इथे मात्र मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद झाला तो म्हणजेच बंटी बॅक टू द डगआउट. अजून इथनं मात्र पाहता तर करारा झटका बसेल वरसो क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. स्पीडअप करायचं प्लीज. दोन्ही संघांना विनंती असेल अगदी फिल्डिंग डिपार्टमेंट वावंडल क्रिकेट संघ उशीर करायचा नाहीये. प्रत्येक षटकाला 5 मिनिटं म्हणजे एक इनिंगला 20 मिनिटं दिली जातील. 40 मिनिटांमध्ये एक सामना पूर्ण करायचा. यावेळी पहा हलक्या हाताने कट केला. बॉल चालला इथनं स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध. एकच जावेवरती समाधान मानावं लागेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या आपण पाहिली तर इथनं मात्र 23 धावा इथं धावती लागल्या गेल्या. 23 धावा. अजूनही समीकरण पाहता तर गरज असेल बॉल इथं शिल्लक असेल राहुल
टोटल 4 बॉल संपले, 8 बॉल आणि विजयासाठी अजून गरज 11 धावेची. 8 बॉल 11 धावेंची गरज विजयासाठी वरसो क्रिकेट संघाला. यावेळी पहा लाफ केलाय, फटका चांगला आहे, परंतु इथे जजमेंट चुकलं. अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणं, परंतु तोपर्यंत 2 धाबा इथे रोखू शकणार नाही आहेत. आणि 2 धाब्याच्या मदतीनं संघाची टोटल धाबसंख्या इथं धाबा लागली गेली ती म्हणजे 25 धाबा. आणि पुढची मॅच सारंग क्रिकेट संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. टॉस आपल्या बाजूने क्षेत्ररक्षण निवडलं आणि वन वे क्रिकेट संघाला विनंती असेल आपण मॅच संपल्यानंतर लगेच आपल्या 11 प्रतिनिधी खेळाडू कक्षामध्ये आणि 12 कॉम्बॉक्समध्ये पाठवा. यावेळी पहा वाईटचं अपील केलं जातं, परंतु इथे मिसअंडरस्टँडिंग काय घडतं वारंवार. अगदी पाहिलं तर इथे चुका घडताना दिसत आहेत वावंडल क्रिकेट संघाकडनं. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल या बॉलवरती तर इथे पहा पंच धाव असेल का, 1 रन ना. ओके, 1 धाव असेल आणि एका धाबेच्या मदतीने पाहिलं तर संघ पुढे जाईल. टोटल 26 धाबा दाबटलावरती लागल्या गेल्या. अजूनही जर पाहिलं तर 10 धाब्यांची गरज असेल. यस, 8 धाब्यांची गरज, सॉरी 8 धाब्यांची. यस, 8 धाब्यांची गरज आहे. पाहता येत मात्र षटक झालं समाप्त आणि या षटकामध्ये धावा आल्या दानेश्वरकडनं आपण पाहिलं तर 11 धावा खर्च केल्या गेल्या. अजूनही 6 बॉल आणि विजयासाठी वरच्या टीमला 8 धाव संख्येची गरज आहे. सहा बॉल आणि 8 धाब्यांची गरज आहे. 6 बॉल 8ची गरज. अगदी पाहिलं तर इथनं हे पहिले 3 बॉल अगदी चांगले आले ना तर मात्र कुठेतरी प्रेशर वाढत जाईल आणि या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर शेवटपर्यंत रंग निर्माण होईल यामध्ये तील मात्र शंका नाही आहे. बघायचं मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल चौथा राजेश यावेळी पाहायला मिळेल. बघायचं आता गोलंदाज तयार. 6 बॉल 8ची गरज. मैदानाच्या आतमध्ये समोर फलंदाज अंकुश. रमेश आहे पहिला बॉल. इथे पहा यस, इट इज अ व्हाईट बॉल. जे व्हायचं नाही ते होतं. इथनं मात्र वाउंडर संघ अगदी पाहता अडचणीमध्ये ढकलला जाईल की काय. एकदा वाली आणि एका धाबेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला टोटल 27 अंकावरती. आता येणार इथनं बॉल शिल्लक असेल 6 आणि 7 धाब्यांची गरज आहे. 6 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. हाफ ट्रॅकर बॉल. इथनं 5 पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 2 बॉल वाईट आले. आता येणारे 6 बॉल आणि 6 धाब्यांची गरज आहे. पहिले 2 बॉल वाईट फेकले जात आहेत. राजेश इथे मात्र कुठेतरी आपण पाहिलं तर फंबल आपल्याला होताना दिसतं. खराब लेंथ, खराब सटिक लेंथ पाहायला मिळते. परंतु इथे बघायचं आता 6 बॉल 6ची गरज आहे. हा बॉल इथनं स्लोवर गतीचा बॉल. बॅटची लिडिंग एज लागले. फिंगर इज इनफ आणि फलंदाज इथं बाज होईल तो म्हणजेच रमेशच्या परिचांत फलंदाज बाज झाला. अजून एक करारा झटका इथनं आपण पाहिलं तर भरोसे क्रिकेट संघाला. मॅचसाठी मॅच एन्जॉय करायला इथे मात्र आपण त्यांचं आगमन पाहता. अगदी पाहू शकाल आपण कुमार सुजलदादा पवार. अगदी पाहिलं तर या ठिकाणी मॅचला एन्जॉय करता. इथनं मात्र नितीन पवार साहेबांचा देखील थोड्याच वेळात तिथे आगमन होईल. अगदी पाहू शकाल एक चांगलं व्यक्तिमत्व. बॉल चला बॅकवर्ड डीप बॅकवर्ड पॉईंट. डीपवर एक बॉन्ड लाईनला चेंडू चालला आणि ती मात्र आपण पाहू शकाल तर सिंगल कंप्लीट झाली दुसरी. आणि त्यानंतर पाहिलं तर या बॉलवरती अगदी चुका पाहायला मिळत आहेत. तब्बल जर विचार केला तर इथे मात्र धावा टोटल आले 4 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि 4च्या मदतीने संघाची टोटल धाव संख्या आता
32 धाबा दाबटला वरती लागल्या, म्हणजे अजून इथनं 2 धाब्यांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील षटकातील अजून 4 बॉल आणि 4 बॉल आणि 2 धाब्यांची गरज निर्णायक आपल्याला पाहायला मिळेल. यस, पाहू शकाल आपण पाहिलं तर मॅच चालू आहे इंडिया वर्सेस बांगलादेश. अगदी पाहिलं तर शुभमन गिल बॅटिंग करत असताना तब्बल पूर्ण शतक झाले या बॉलवरती. पहा या ठिकाणी जबरदस्त फटकेबाजी आणि या ठिकाणी मात्र सामना फिनिश केला, सामना जिंकला. इथं मात्र आपण पाहू शकाल एकविरा स्पोर्ट्स वरोसे क्रिकेट संघानं अगदी शेवटच्या मोमेंटला बॉल तिथे मात्र आउटफील्डच्या कारणाने अडला गेला आणि सामना इथे जिंकतोय तो म्हणजेच वरोसे क्रिकेट संघ. यस, विश ऑल द बेस्ट, हार्दिक अभिनंदन वरोसे क्रिकेट संघ आणि व्हेरी हार्ड लक. इथं मात्र आई गाबोदेवी भावंडल क्रिकेट संघ दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. आणि इथं मात्र पुढची मॅच वन वे वर्सेस सारंग यांच्यामध्ये असेल.